गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजची सगळी सकाळची कामं झाली आहेत आणि मम्मी आणि दीदी आणि ती दोघं माझी भाचा आणि भाची दादाला भेटायला गेलेत. आणि आज मी माईकसुद्धा नाही लावला कारण की त्याची चार्जिंग संपली आहे. सो तो चार्जिंगला लावलेला कारण काल मला वेळ नाही भेटला. काल खूप थकायला झालेलं, तर मग कामं आवरली आणि मग नंतर व्हिडिओ एडिट करून पोस्ट केली आणि मग मी झोपली. तर त्यामध्ये मला ते चार्जिंगला लावायलाच नाही भेटलं. तर आता लावलं मी जेव्हा मी फ्री झाली. तर सगळी कामं आवरली आहेत सकाळची आणि आता थोडा वेळ मी आराम करते आणि मग उठल्यावरती काय काय करीन ते तुम्हाला दाखवते. बाकी दीदी आणि हे सगळे बाहेर गेलेत दादाला भेटायला कारण की दादाने भेटायला बोलवलेलं दीदीला. आणि कारण मी आणि मम्मी बऱ्याचदा गेलो, वहिनी पण जाते, तर दीदीला नाही भेटत जायला आणि भाजीला पण त्याला भेटायचं होतं. सो ते लोक गेलेत. बाकी आज मी घरी आहे एकटीच. आणि आज मी क्लासला पण ॲक्च्युली नाही गेले कारण की लाईट गेलेली क्लासमध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा. तर आज घरीच आहे. तो आता थोडा वेळ मी आता झोपीन. बाकी आज पण भोलेबाबांची पूजा केली आहे, ती तुम्हाला मी दाखवते. आणि आज काहीतरी वेगळं बनवायचं ट्राय तर करीन, पण बघू मम्मी काय बोलते बनवायला. तर आता मी थोडा वेळ झोपते कारण मला खूप झोप येते. आता मी झोपते, मग आपण भेटू थोड्या वेळाने. तर अशी मी जसं तुम्हाला बोलली होती की मी भोलेबाबांची पूजा करते दर सोमवारी. तर ती आज पण केली आहे आणि नैवेद्याला मँगो ठेवला आहे. मस्त अशी पूजा केली आहे. बाकी आता मम्मी आणि पण आलेत. तुम्हाला 5 मिनिटांनी भेटते. नक्की अशी मस्त पूजा केली आहे. तर गाईज मी तुम्हाला आज दाखवलं की आज मी महादेवाची कशी पूजा केली आहे. प्लस मम्मी आणि आता जाऊन म्हणजे मगाशी मला वाटते 4-4:30ला आले असतील आणि खूप थकलेले. तर आज जेवणाचं पण जास्त काही केलं नाही, थोडंसंच काहीतरी केलं. आणि आता मी थोडा वेळ कामं वगैरे करीन जी काय माझी छोटी मोठी आहेत ती. मग मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर गाईज मी आता खाते मँगो. हा मम्मी, या मँगोला का बोलतात? तोतापुरी ना? हाय तोतापुरी. मागे हापूस आंबे होते मम्मीने आणलेले, हा तोतापुरी आहे. आणि मम्मीने जांभळं पण आणली आहेत. ती पण खाते मी. काल पण खाल्लेली रात्री झोपायच्या आधी. आता हे खाते मँगो. आता जेवायचे पण मी मँगो खाते. मूड झालाय. मुडी तर खूप आहे मी. मला मूड होतं तर मी कधीही काही खाते. सो आता मँगो खाते, मग जेवते आणि मग परत तुम्हाला मी भेटते. तर असं नसतं की रोजच काही ना काहीतरी करायला भेटेल आणि तुम्हाला दाखवायला भेटेल. कधी कधी दिवस असाच जातो, काहीच करायला नसतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माझे फ्रेंड्स आणि नाही, सो मी बाहेरसुद्धा जात नाही. तर त्यामुळे कधीतरी फॅमिलीबरोबर गेली तर मग दाखवायला भेटतं. बाकी तर घरी असलं तर कधी कधी काही गोष्टी नसतात करायला. तर आज सगळे थकले पण होते कारण की ती लोकं जाऊन आले एवढ्या लांब. तर मम्मी बोलले की आज खूप थकायला झालंय, तर मग आजचा दिवस आराम करूया. तर मग आता सगळे आराम करतील. आणि आजचा ब्लॉग थोडा छोटा आहे. जायचं होतं फन क्लबमध्ये, पण ॲक्च्युली मगाशी तुम्ही मला बघितलंच, मी चेंज केलेले कपडे. पण मग दीदी खाली आली आणि दीदीला यायला वरतून खालती लेट झाला. आय थिंक नाही, 8:45 झाले दीदीला येईपर्यंत खाली. तोपर्यंत फन क्लब बंद झाला असता. त्यामुळे मग दीदी बोलले की आपण आज नको, उद्या जाऊया. आजचा दिवस जाऊ दे, मी पण थकली आहे. आणि यशी रडत होती, तिला जायचं होतं. पण ते लेट झाला, त्यामध्ये दीदी पण कंटाळून आलेली एवढ्या उन्हातून. कारण की जिथे दादाला भेटायला जातात ना, तिथे बसण्यासाठी किंवा लोकांना थांबण्यासाठी काहीच सोय नाही आहे.
ती लोकं एकतर बाहेर कुठच्यातरी हॉटेलमध्ये वगैरे थांबतात किंवा मग ते हॉटेल पण आपलं हे काय बोलतात त्याला, मॅकडीमध्ये काहीतरी थांबतात. त्यामुळे तिथे पण जास्त वेळ बसायला भेटत नाही. त्यामुळे ती लोकं थकून आले होते, कंटाळून आले होते. त्यामुळे मग ती मम्मी पण बोलली, की "जाऊ दे." दीदी पण बोलली, "जाऊ दे." तर मग मी चेंज केलं आणि आता सगळं झालंय करून. आणि ती लोकं त्यांना झोपायला पण ॲक्चुअली भेटलं नाही. कारण की मी झोपलेली जेव्हा माझी मम्मी आणि आली काहीतरी 4:30ला. हां, 4:30-4ला आले ती लोकं तेव्हा मी झोपलेली आणि जस्ट झोपलेली कारण मला पण झोप नव्हती लागत. लाईट गेलेली त्याच्यानंतर थोडा वेळ मी एसी लावला, तरी पण झोप लागत नव्हती कारण मला गरमी खूप आहे अंगामध्ये त्यामुळे असं सारखं गरमीचं त्रास होत राहतो. त्यामुळे झोप लागत नव्हती. ज्यांच्या अंगामध्ये गरमी असते त्यांना पटकन झोप लागत नाही आणि लागली तर मग खूप झोप लागते. तर मम्मी आलेली आणि जस्ट झोप लागलेली, तर मम्मी बोलत होती, की आधी एकतर असं आहे ना, की दीदी त्याला घेऊन गेलेली आणि दीदीने दरवाजा उघडाच ठेवलेला आणि दीदी काहीतरी काम करत होती किचनमध्ये. तर हा शाणा बाहेर आला आणि उतरत-उतरत एकटाच, कारण यश्री आमच्याकडे होती आणि आम्ही झोपायला घेतलेलं. यश्री माझ्याबरोबर आतमध्ये होती आणि मम्मी बाहेर होती. तर मम्मीला त्याचा आवाज आला, कारण आमचा दरवाजा उघडाच असतो दिवसभर. तर मम्मीला त्याचा आवाज आला. तर तो खालती सीडींवरती येऊन असा "हो, हो" करून आवाज काढत होता. मम्मीला आवाज आला. मम्मी बघायला गेली. तर हा शहाणा तिथे बसलेला होता. असा म्हणजे रडायसारखं असं तोंड करून. तर मम्मी त्याला उचलून घेऊन आली. दीदी शोधत-शोधत त्याला खालती आले. गेला कुठे, गेला कुठे करून. इतका बदमाश आहे तो पोरगा. तर मग ती मम्मी बोलली, की "राहू दे त्याला." मी झोपवते करून. तर मग मम्मी बोलली मला, की झोपव म्हणून. पण मी झोपेमध्ये होती, तर मम्मीला बोलली, "तूच झोपव" करून. कारण मी झोपेसाठी इतकी आहे ना, की मला झोपेमध्ये भूकंप झाला तरी पण मला काय नाही. मला जागच येत नाही इतकी मी झोपेला आहे. मला झोप म्हणजे खूप आहे माझ्यासाठी. मला झोपायचं असतं. झोप महत्त्वाची आहे माझ्यासाठी खूप. तर मम्मीला बोलली, की "मी झोपते, तू बघ काहीतरी." मला पण नाही जास्त नाही, 1 तासच झोपली. पण मम्मीला ते पण नाही भेटलं झोपायला, कारण त्याने झोपायलाच दिलं नाही. तो स्वतः पण नाही झोपला. तो आता कुठे 7:00-7:30ला झोपला. मग दीदीने लगेच उठवलं, कारण दीदीला पण झोपायचं होतं आणि मग रात्रभर तो झोपायला देणार नाही. त्यामुळे मग दीदीने त्याला उठवून बसवलं आणि घेऊन आली खाली. तर तो उठत पण नव्हता, त्यामुळे जास्त दीदीला लेट झाला. तर तो रडारड करत होता. त्यामध्ये दीदीचा टाईम गेला. मग दीदीला खाली उतरायला लेट झाला आणि यशरीची आणि माझी म्हणजे झोप झाली. 1 तास का होईना पण झोप झाली. मम्मीची आणि दीदीची अजिबात नाही झाली होती. तर मग दीदी बोलली, की "जाऊ दे आज मी पण थकली आहे." आणि यशरी आमची ऐकतच नव्हती अजिबात. पण मग कसं-कसं म्हणून मग दीदी वरती घेऊन गेली तिला घरी आणि 2 दिवस तर ती इथेच होती झोपायला. आज कुठे गेली आहे वरती झोपायला. तर आजचा दिवस असाच गेला. थोडा आराम केला. कधी-कधी असा दिवस जातो असं म्हणजे करायला काहीच नसतं. आरामच असतो. आज करायचं होतं मला मंदिर साफ, कारण की बरेच दिवस झाले मंदिर साफ नाही केलं आणि रोजच्या रोज साफ करायला नाही भेटत, कारण की तेवढा टाईम लागतो. एखाद 2 तास जातात मंदिर साफ करायला, कारण की तुम्ही बघितलं मंदिर किती मोठं आहे आणि देव किती आहे त्याच्यामध्ये. ते घासून पूर्ण क्लीन करेपर्यंत अख्खा दिवस जातो आमचा. त्यामध्ये तिची पूजा करा, हे करा, ते करा. आज खरंच विचार होता, कारण काहीच काम नव्हतं. झालं असतं आता मला वाटते 11-11:30 पर्यंत झालं असतं सगळं करून. पण आज पितांबरीच नव्हती. संपलेली आणि माझं पण लक्ष नव्हतं, की पितांबरी नाहीये. नंतर मम्मीला सांगितलं असतं केव्हाच. तर मम्मी उद्या मागवेल किंवा मग घेऊन येईल. तर मग उद्या मी करीन क्लीन जमलं तर. कारण की दिवसांवरती पण डिपेंड करतं. कधी-कधी कामं जास्त असतात, कधी-कधी कामं कमी असतात, कधी-कधी नसतात. जसं की आज काहीच काम नव्हतं. तर उद्या पाहुणे पण येणार आहेत आले तर. मम्मीच्या काही फ्रेंड्स आहेत जिथे आम्ही मंदिरात जातो तिथून काही बायका येणार आहेत. तर जमलं तर ते सुद्धा दाखवीन. बाकी आता मी झोपायची तयारी करतो आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटेन. तर आजचा दिवस असा गेला. थोडा आराम आणि थोड्याशा गप्पा मारल्या तुमच्याबरोबर.
तर आजचा दिवस कसा गेला दाखवता तर नाही आलं, पण मी तुम्हाला सांगितलं की असं-असं झालं, असं-असं केलं आणि आजचा दिवस असाच गेला. उद्या बघू, उद्या कामं असतील किंवा काही असेल तर दाखवीन. बाकी उद्या परत मी आमच्या इकडची खाऊगल्ली दाखवीन तुम्हाला क्लासला जाताना. जर गेली ना मी उद्या क्लासला, तर आमच्या इकडची खाऊगल्ली तुम्हाला दाखवीन. मग ती भरलेली नसते सकाळी, खाली असतं, बंद असतं ना. पण संध्याकाळी आमच्या इकडची खाऊगल्ली म्हणजे पूर्ण भरलेली असते, फुल पब्लिक असते आणि आमची बिल्डिंग आहे बाजूला बंगला, बंगल्याच्या समोरच ती खाऊगल्ली जी स्टार्ट होते ना, ती मग डायरेक्ट गार्डनच्या पुढे एकदम आय थिंक बँकेच्या आधी बँक आहे तिकडे. तर त्या बँकेच्या आधी संपते. तर तशी तर बऱ्यापैकी मोठी आहे आणि समोर आम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्याची सोय आहे. समोर मार्केट आहे. मार्केटला लगेच जाता येतं. काही हवं असेल सगळ्यात जास्त मदत मार्केटची गणपतीमध्ये होते. काही कुठची भाजी नसेल, काय नसेल, तसं तर मम्मी सगळं भरते. मम्मी काय कमी पडायला देत नाही गणपतीमध्ये. कारण की बाप्पाला आणणं आणि बाप्पाचं सगळं करणं म्हणजे पाहुणा घरी येतो. तर तो आपण आपल्या घरी गेस्ट आल्यावरती कसं ट्रीट करतो, त्याच्यासाठी छान-छान खायला वगैरे बनवतो, तसं मम्मी करते. आणि मी यावेळेस तुम्हाला गणपतीमध्ये दाखवीनच, की आमचा सोहळा कसा असतो गणपतीतला आणि आगमन कसं असतं, बाप्पा बुक करायला कुठे जातो, सगळं तुम्हाला दाखवीन. फक्त मी बाप्पा सॉरी गाईज माझ्या माईकची परत चार्जिंग संपली आहे. तर हे बघा चार्जिंग संपली त्याची आणि त्यामुळे मग तो काढून टाकला मी. सारखा बंद होत होतं. तर मी हेच सांगत होती की मी सगळं दाखवीन पण मी बाप्पाचं आगमन झाल्यावरती जेव्हा दिवशी बाप्पाची स्थापना असेल त्या दिवशीच तुम्हाला दाखवीन की आमचा बाप्पा कसा आहे आणि कसा दिसतो. बाकी कारखाना वगैरे मी दाखवीन तुम्हाला म्हणजे कुठच्या कारखान्यामध्ये मी बुक करायला जातो काय करतो. तर आमच्याकडे बाप्पा आहे आणि तुम्ही हॉलमध्ये बघितलं असेल एक आपल्या ह्याची लालबागच्या राजाची मूर्ती आहे छोटी, जी आम्ही हॉलमध्ये लावली आहे. तर ती ॲक्च्युअली रुपाली नावाची मम्मीची एक फ्रेंड होती. तर मम्मी जे सिट्रसचं काम करायची ट्विंकलचं, तर त्यामध्ये ती होती. तर ती आमच्याकडे यायची. तिचं नाव रुपाली होतं. जसं माझ्या दीदीचं नाव रुपाली आहे ना, तसं तिचं नावसुद्धा रुपाली होतं. तर तिने ते गिफ्ट दिलेलं मम्मीला, गणपती एक दिलेला. त्याच्यानंतर मम्मीला अजून हवा होता तर तिने अजून एक आणून दिला आणि आमच्याकडे आता ते 2 गणपती आहेत. तर मी ते तुम्हाला दाखवते. थांबा तुम्हाला दाखवते तो गणपती. हे लालबागच्या राजाची मूर्ती ही एक आहे आणि एक हॉलमध्ये आहे आणि इथे पण आमच्या बेडरूममध्ये आईंचा फोटो आहे. तर तुम्ही बघितलंच असेल की गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे आणि बाप्पा आमच्या घरी स्वतःच आला आहे. आणि तर असं आहे आमचं बाप्पाबरोबरचं नातं आणि माझं तो खूप खास आहे. कारण की मुलींचा प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच असतो. त्यामुळे बऱ्याचदा मी रडते बापाच्या कुठच्याच गोष्टीमध्ये. मला जर प्रॉब्लेम आला तर मला करायला नाही भेटलं तर मग मला खूप रडायला येतं. तर माझं बाप्पाशी वेगळंच बॉन्ड आहे. तर गणपतीचं खूप एक्साइटमेंट आहे मला. असं झालं कधी बाप्पा येतो आहे आणि माझ्याबरोबर माझ्या भाचीलासुद्धा आहे आता एक्साइटमेंट आहे की कधी बाप्पा येतो आहे, कधी भेटतो आहे, कधी आम्ही बुक करायला जातो आहे. मी तुम्हाला सगळं दाखवीन. आणि माझं बाप्पाशी असं नातं आहे ना की गणपतीमध्ये मला प्रॉब्लेम येतो म्हणजे गेली 2 वर्ष झाली गणपतीमध्ये प्रॉब्लेम येतो मला. प्रॉब्लेम म्हणजे कळलंच असेल तुम्हाला पिरियड्स येतात. तर त्यामुळे गणपतीमध्ये कसं आम्हाला असं जास्त पाळायला लागतं. गणपतीचं कडक असतं. तर एक साईडला बसून राहा आणि माझं असं असतं की मला ते 11 दिवस पूर्ण हवे असतात बाप्पाचे. त्यामुळे मला असं असतं की मला त्याची सेवा करायची आहे, मला त्याच्याजवळ राहायचं आहे आणि नेमकं मला तेव्हा प्रॉब्लेम येतो आणि मग मला काहीच करायला भेटत नाही. तर मी ते 5 दिवस रडूनच काढते. कारण की माझं असं असतं की 5च दिवस भेटणार. आमचा बाप्पा असतो 11 दिवसाचा. पण माझं असं असतं की 5च दिवस भेटणार. मला 11 दिवस पाहिजे असतात. तर त्याचं एक हे असतं की बाप्पा पाहिजे.
तर मी रडते आणि 2 वर्ष झाले सतत येत आहेत असं मला रडायला येतं. मी जाम रडत असते, 5 दिवस तर रडूनच काढते. पण मम्मी 5 दिवस नाही देत. मम्मीचा काय एवढं स्ट्रिक्ट नाही आहे. मम्मी बोलते 2-3 दिवस बस, त्याच्यानंतर तू बाहेर ये. तर मी बाहेर जाते, पण म्हणजे बोलतात ना, बापाची ती सेवा जी करायची असते ती करायला भेटत नाही आणि त्याचंच मला खूप वाईट वाटतं. तर असं माझ्या बापाबरोबर राहते आणि बाप्पा माझा फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे आणि माझ्यासाठी खूप खास आहे. तर म्हणून मला रडायला येतं की त्याच्या बाबतीत काही करायला नाही भेटलं तर मला रडायला येतं. तर आजच्यासाठी एवढंच. मी तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटेन. तर गाई सगळी कामं झाली आहेत आणि आज खरं तर करण्यासारखं काहीच नव्हतं. काही जेवणाचं सुद्धा करायचं नव्हतं. बाकी तर छोटी मोठी कामं तर रोजचीच असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तर ती पण एवढी काय नव्हती. आजचा दिवस पूर्ण आराम करण्यातच गेला आहे. तर आजचा व्लॉग पण थोडा छोटा असेल. तर तुम्ही बघा आणि आवडलं तर मला नक्की सांगा. आज ॲक्च्युली मंदिर साफ करायचं होतं, पण पितांबरी संपली आहे. सो ते आता उद्या बघू. उद्या जमेल तर उद्या करीन. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या मारुती रायाची सुद्धा पूजा करीन. सो ती जमली तर तीसुद्धा तुम्हाला मी दाखवीन. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. तर गुड नाईट. आता आम्ही झोपतो, कारण की 10 वाजून गेलेत आणि कामं पण सगळे झाली आहेत. आता काही कामही नाही आहे. तर आता आम्ही झोपतो. तर आपण उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट. बाय.